बऱ्याचदा अभिनेत्री रंजना देशमुखचा विषय निघाला की लोक अशोक सराफ यांना ट्रोल करतात. तिच्या शेवटच्या दिवसात अशोक सराफ यांनी साथ दिली नाही म्हणून नाव ठेवतात. परंतु त्यांची दुसरी बाजू कुणालाही माहीत नाही. अशोक सराफ यांनी रंजना यांना पूर्ण साथ दिली होती. मग पुढे असे काय घडले की रंजना या 13 वर्ष व्हीलचेअरवर असताना अशोक सराफ त्यांच्यापासून कायम लांब राहिले? चला तर जाणून घेऊया तेव्हा नक्की काय झाले होते. तो साधारण 1986 ते 1970चा काळ होता. रंजना यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट हिट होत होते. अनेक पुरस्कार मिळत होते. त्यात 2 राज्यशास्त्राचे पुरस्कारही होते. इंडस्ट्रीतल्या दिग्गज अभिनेत्याबरोबर म्हणजेच अशोक सराफ यांच्यासोबत संसार थाटाची तयारी सुरू होती. समोर यशस्वी कारकीर्द खुणावत होती. सारे कसे स्वप्न पण चालू होते. आणि एके दिवशी अचानक होत्याचे नव्हते झाले. त्यावेळी रंजना या झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगळूरला निघाल्या होत्या. मंगळूरला जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात रंजना यांचे दोन्ही पाय निकामी झाले. केवळ पायच नाही तर त्यांचा डावा हात देखील काम करण्याचा झाला. या अपघातावेळी रंजना अवघ्या 32 वर्षांच्या होत्या. या अपघातानंतर त्या व्हीलचेअरवर खेळल्या. सिनेसृष्टीने त्यांच्याकडे पाठ फिरवली. ठरलेले लग्न मोडले आणि उरले फक्त एकाकी आयुष्य. त्यांनी आयुष्याची पुढची 13 वर्ष अशीच व्हीलचेअरवर बसून काढली होती. कोणत्याही अभिनेत्रीच्या वाट्याला येऊ नये असा काळ त्यांनी सोसला. या काळात अशोक सराफ यांनी रंजना यांना साथ दिली नाही असा आरोप त्यांच्यावर होतो. परंतु घटनेची दुसरी बाजू अरुण नाडकर्णी यांनी मांडली आहे. त्यांनी एक लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात, ज्या हॉस्पिटलमध्ये रंजना होत्या तेथेच माझी काकुबड ॲडमिट होती. तेव्हा खूप जवळून तिने सगळं पाहिलं होतं. आजही ती ते सगळं सांगते. हॉस्पिटलमध्ये अशोक सराफ यांना रंजनाला भेटू दिलं जायचं नाही. रंजना यांची आई वसरा देशमुख आणि मावशी संध्याबाई तिथे कायम असायच्या. त्या सतत अशोक सराफ यांचा पाणउतारा करायच्या. तरी अशोक सराफ काही न बोलता बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये दिवसभर नुसते बसून राहायचे. असं कित्येक दिवस सुरू होतं. ह्यांच्या काकूने त्यांना सांगितलं. पुढे एकदा त्यांच्या काकूंनी अशोक सराफ यांना विचारलं की तुम्ही इतकं ऐकून का घेता? त्यावर अशोक सराफ नुसते हसले होते. हॉस्पिटलमधून रंजना डिस्चार्ज होईपर्यंत अशोक सराफ तिथे रोज अपमान सहन करत दिवसभर बसून असायचे. अशी आठवण त्यांनी सांगितली आहे. आजही रंजनावरून कोणी अशोक सराफ यांना टार्गेट केलेलं त्या काकूंना सहन होत नाही. त्या म्हणतात की नाण्याची दुसरी बाजूही लोकांनी पडदावून पाहिली पाहिजे. रंजनाबाईसुद्धा खूप मानी होत्या. कोणावर ओझ बनून राहणे त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. त्यामुळे त्या अपघातानंतर अशोक सराफ यांच्या वसून लांब राहिल्या. अशा प्रकारे रंजना यांच्या अपघातानंतर दोघांच्या नात्याचा शेवट झाला. पुढे रंजना यांनी अपंग अवस्थेत स्वतःला सावण्याचा प्रयत्न केला. त्या काळात त्यांच्यावर 25 ऑपरेशन झाली. मात्र त्या उभ्या राहू शकल्या नाही. शेवटी जिद्दीने विरचवर बसून त्यांनी नाटक सादर केले. मात्र अखेर 2000 त्यांनी त्यांच्या परेलच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला होता. त्यावेळी त्या फक्त 45 वर्षांच्या होत्या.